नाही, आज भाजपा गटनेते अशोक शेळके आहेत. त्यांनी जे आम्हाला कंप्लेंट केली होती की ह्या ठिकाणी असं असे औषध सापडलेले आहेत. तर कमिशनर मनोज कुमार सूर्यवंशी साहेब आहेत, त्यांनी आम्हाला या हॉस्पिटलला जाऊन जे स्टॉक रजिस्टर आहे त्याचे जे मेडिसिन इन्वर्ट झालेलं आहे आणि त्याचं युटिलायझेशन झालं आहे त्याचं चेकिंग करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये मी आहे, माझ्याबरोबर उपायुक्त स्वाती देशपांडे आहे, त्याचबरोबर ऑडिटरसुद्धा आहे. नाही, ही महापालिकेने परचेस केलेली आहे. गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावर नॉट फॉर सेल असते. हे महापालिकेने परचेस केलेले मेडिसिन आहे ओपन टेंडर. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणतंही अँटीबायोटिक असेल, अँटीहिस्टॅमिनिक असेल, मल्टीव्हिटॅमिन असेल, आपण मार्केटमधून परचेस केलेलं. मी सांगितलं ना आपल्याला, आपण मार्केटमधून परचेस केलेले आहेत मेडिसिन. नाही, आम्ही सकाळपासून ऑफिसमध्येच होतो. ज्यावेळेस कमिशनर साहेबांनी आम्हाला 7 वाजता सांगितलं की ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जाऊन चेक करा, तर आम्ही सकाळपासून ऑफिसमध्येच मीटिंगमध्ये होतो. नाही, तपासत आहोत ना आपण. ह्याच्यानंतर स्टॉक तपासल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यात काय आहे. आम्हाला स्टॉक तपासल्यानंतर सर्व चेक केल्यानंतर आपण सांगू की याच्यामध्ये काय आहे. निश्चितच कारवाई होणार. याच्यात जे दोषी असतील त्याचा रिपोर्ट आम्ही कमिशनर साहेबांना करू. कमिशनर त्याच्यावरती सक्त कारवाई करतो. नाही, आम्ही रजिस्टर चेक करतो. अजून चालू आहे काम चालू आहे ना, सांगितलं ना आपल्याला. असं भेटलं असं लगेच नाही ना, आमचं चालू आहे सगळं. जे भेटल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. असं मी कसं म्हणणार. त्यांनी जे तक्रार दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत. असं मॅडम, असं एक स्टेपचं नाही. आम्हाला सर्व रजिस्टर चेक करू द्या. रजिस्टरमधलं जे आहे ते मेडिसिन स्टॉक आम्हाला चेक करू द्या. त्याच्यानंतर आम्हाला समजेल. आपण एक्सपायरी का देतो आपण पेशंटला देताना बघून देतो, हे एक्सपायरी देत नाही. तर हे आपण काढून ठेवतो आणि ते यांना बोलून आणि परत देतो सप्लायरला. आणि सर जे मार्चची एक्सपायरी ते सांगताय ना, ते 31 मार्चपर्यंत मेडिसिन चालते आणि आपल्याकडे 10,000ची ओपीडी असते महिन्याला, म्हणून ती संपून जाईल आपली मार्चची जी एक्सपायरी आहे ती.